हरिओम. आवाज येतोय सगळ्यांना? हो. ओके. आपण मागच्या केंद्रामध्ये आपण काही ग्रेट स्पोर्ट्समन बघितले होते. तर आज ना मधुराताईंनी ना छान दिनविशेष नागपंचमीचं जसं कव्हर केलं ना, तसंच उद्या पण एक फारच मस्त दिवस आहे. तर त्याला धरून मी थोडंसं ना तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. बघा, तुम्हाला आवडतात का? उद्याचा दिवस जो आहे ना, मी जरा माझा स्क्रीन शेअर करतो आणि त्याच्यावर तुम्हाला काही चित्र पण दिसतील त्या गोष्टींची. तर त्यानंतर मी तुम्हाला सांगतो गंमत काय आहे. हं? मला सांगा स्क्रीन दिसायला लागला की. स्क्रीन दिसतोय तसं. स्क्रीन दिसतोय ना? हो. हो. ओके. तर ह्याच्यावरती बघा, कोणाकोणाला ज्यांना कोणाला वाचता येतं त्यांनी नक्की वाचावं स्लाईडवरचं. तर उद्याचा जो दिवस आहे 26 जुलै, तो फार विशेष आहे. आणि तो म्हणजे कारगिल विजय दिवस. ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन सफेद सागर असे दोन ऑपरेशन झाले होते, म्हणजे दोन युद्ध झाली होती. आणि ही आपल्या इंडियन आर्मीने केली होती. आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला विजय मिळाला होता, त्या विजयाला साजरा करण्यासाठी म्हणून उद्याचा दिवस आहे. तर ह्या विजयामध्ये अनायसे तो दिवस उद्याच आलाय, आणि हा दिवस जसा उद्या आलाय त्या युद्धामध्ये भाग घेतलेले अनेक महान योद्धे होते. तर मी तुम्हाला अशा काही योद्ध्यांची गोष्ट सांगणार आहे. तर बघा कसं वाटतं आता. तर मुळात कारगिल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे का मला माहिती नाही. हा, तर कारगिल म्हणजे काय, तर इथे एक छोटासा मॅप दाखवलाय मी. तर ह्याच्यामध्ये जो हिरवा भाग दिसतोय ना, तो म्हणजे काश्मीरचा तो भाग आहे जो पाकिस्ताननी कॅप्चर केलेला आहे आपल्याकडनं. आणि नंतर लाल भाग जो दिसतोय, तो लाल भाग म्हणजे चायनाने आपल्याकडनं काबीज केलेला आहे. त्याला अक्साई चीन असं म्हणतात. आणि इथे एक लाईन दिसते बघा तुम्हाला, डॉटेड लाईन दिसते, त्याच्यावर लाईन ऑफ कंट्रोल असं म्हटलं गेलंय. आणि तिथे एक काळा गोळा आहे डॉट, तो कारगिल आहे. तर तो जो लाईन ऑफ कंट्रोलचा सगळा एरिया ह्या कारगिलला लागून जो होता ना, त्या भागामध्ये घडलेलं हे भलं मोठं युद्ध होतं. पण झालं तरी काय तिथे, तर हा कारगिलचा भाग जर तुम्ही बघितला तर हे अशा सगळ्या पर्वत रांगा आहेत, प्रचंड मोठे डोंगर आहेत. आणि जर आपण खाली बघितलं तिथे काय लिहिलंय बघा, त्याची उंची किती आहे, 16,000 फीट. आणि फक्त 16,000च नाही बरं का, ही ऍव्हरेज उंची आहे त्याची. 18,000 19,000 फीट सुद्धा इतकी उंच उंच शिखर आहेत तिथे. आणि जगातली सगळ्यात म्हणजे जी दुसरी सर्वात थंड जी जागा आहे ती म्हणजे हा प्रदेश आहे. तिथे टेम्परेचर किती जातं, -60 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर तिथे जातं. आणि आता ह्या भागामध्ये काहीतरी गडबड झाली होती. तर काय गडबड झाली होती, तर इथे मुळात झाली होती घुसखोरी. आणि ही कोणी केली होती घुसखोरी, तर ही पाकिस्ताननी घुसखोरी केली होती. तर ही ती डॉटेड लाईन आहे बरं का मद्रासची. आणि त्याच्यामध्ये ना अनेक जागा आहेत बरं का. मी थोडी नावं वाचतो. पण एका जागेचं नाव आहे मुश्को, दुसऱ्याचं नाव आहे ड्रास, तिसऱ्याचं नाव आहे काक्सर, चौथी होती कारगिल, पाचवं होतं बटालिक, सहावं होतं तुर्टोक. त्याच्यामध्येच टायगर हिल नावाचं एक मोठं शिखर आहे, ते पुढे मी दाखवणार आहे. ते शिखर केवढं उंच आहे तुम्हाला कळेल. टोलोलिंग नावाचं अजून एक शिखर आहे. जुबार, खालुबार, शोरबतला असा एक पास आहे. असे सगळे हे मोठ्या मोठ्या डोंगरांवरती असलेले पास आहेत. आणि हे का महत्वाचं जागा आहे फार आपल्यासाठी, कारण इथनं श्रीनगर ते लेह असा एक भला मोठा रस्ता जातो. त्याला म्हणतात नॅशनल हायवे 1. आणि हा नॅशनल हायवे म्हणजे हा आपला एक खूप मोठा रस्ता आहे, ज्याच्यामधनं सगळे आपल्या भारताचं सामान इकडनं तिकडे पोहोचवण्यात येतं. आता झालं काय, पाकिस्ताननी ह्या सगळ्या भागामध्ये आक्रमण केलं. आणि ते नुसतं आक्रमण केलं नाही, तर त्यांनी त्या सगळ्या उंच उंच शिखरांवरती आपले तिथे बंकर्स बांधले. आणि मग आपल्याला पत्ताच नव्हता. तर मुळात आपली एक टेहाळणी करणारी पलटण होती बरं का, छोटीशी तुकडी होती सैन्याची. बर्फ बघा इकडे डावीकडे तुम्हाला कोपऱ्यात जो फोटो दिसतोय ना, ते इंडियन आर्मीची लोक आहेत बरं का. आणि ती सगळं स्नो गेअर घालून, म्हणजे हातमोजे, कानटोप्या, ऑक्सिजन मास्क. तर त्यावेळेस हा आत्ताचा फोटो आहे, त्या काळात हे काही नव्हतं. त्या काळात त्यांना असंच जायला लागायचं. आणि अशाच एक तुकडीला लीड करणारे होते कॅप्टन सौरभ कालिया. आणि हे कॅप्टन सौरभ कालिया, इथे उजवीकडे फोटो बघताय ना तुम्ही, त्यांना जेव्हा कॅप्टनशिप दिली गेली तेव्हा त्यांचे आई वडील आहेत बरं का. आणि ते जबरदस्त प्राऊड फील करत होते आणि त्यांना कॅप्टनशिप दिली होती. आणि सौरभ कालिया पुढे आले
त्यांना एका शेतकऱ्यांनी, मेंढपाळांनी तिथल्या सांगितलं की इथे पाकिस्तानी सैन्य दिसत आहे. आधी आपल्याला वाटलं काही घुसखोर असतील, अतिरेकी असतील, म्हणून छोटी तुकडी घेऊन सैन्याची हे तिकडे गेले. 6-7 लोकच होते. पण झालं काय, तर तिथे गेल्यानंतर अचानक त्यांच्यावरती इतका जबरदस्त गोळीबार झाला की सौरभ कालिया, कॅप्टन कालिया आणि त्यांच्या बरोबरचे सगळं सैन्य हे पकडलं गेलं. त्यांच्यामध्ये युद्ध झालं, पण त्यांच्या गोळ्या संपल्या आणि गोळ्या संपल्यानंतर ह्या सगळ्यांना घेरण्यात आलं आणि त्यांना पाकिस्ताननी तुरुंगात टाकलं आणि अनेक दिवस ते तुरुंगात होते. आणि ह्या सगळ्या सोल्जर्सना नुसतं ठेवलं नाही, तर यांना प्रचंड ह्यांचे हाल करण्यात आले आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्यानी गोळ्या घातल्या आणि सौरभ कालिया आणि सगळे सैनिक शहीद झाले. आणि जर त्यांच्यावरचे अत्याचार आपण नुसतं बघितलं तर आपल्या अंगावरती शहारे येतील. म्हणजे त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांना चटके देण्यात आले, त्यांना अनेक प्रकारे त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. कारगिलमध्ये आपले पहिले जे कॅप्टन आणि ऑफिसर जे शहीद झाले ते सौरभ कालिया होते. प्रचंड शूर होते आणि देशासाठी त्यांनी 24 वर्षाचे होते, मला वाटतं 22 का 24 वर्षांचे फक्त, तेव्हा त्यांना ते शहीद झाले, वीरगती प्राप्त झाले. सौरभ कालियांना वीरगती प्राप्त झाली, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांचा रेडिओ कॉन्टॅक्टच तुटला आणि रेडिओ कॉन्टॅक्ट तुटला म्हणून आपल्या आर्मीच्या बेसला काही कळेना काय झालंय. मग आता ह्यांना भेटणार कोण, ह्यांना जाऊन शोधणार कोण? तर त्यांना शोधण्यासाठी म्हणून दुसरे एक कॅप्टन पुढे आले बरं का. हा त्यांचा फोटो आहे. हे पण एकदम लहान, आर्मीमध्ये तडफदार, आणि त्यांचं नाव होतं कॅप्टन अमित भारद्वाज. आणि हे कॅप्टन अमित भारद्वाज हे सौरभ कालिया यांचे सिनियर होते आर्मीमध्ये. आणि ते म्हणाले की मी जातो. आता यांनाही कल्पना नव्हती की तिथे आहे काय. तर 30 लोक घेऊन, ते 30 जवान बरोबर घेऊन ते परत टेहाळणीसाठी त्या द्रास सेक्टरच्या भल्या मोठ्या शिखरावरती चढले. आणि तिथे चढत असताना अचानक त्यांच्यावरती इतका प्रचंड गोळीबार झाला की त्यांना लक्षात आलं की इथे 15-20 किंवा 10-5 शत्रू नसून इथे अनेक असंख्य शेकडोनी पाकिस्तानी सैन्य तिथे दबा धरून बसलेलं आहे. आणि खालनं वरती येताना पाकिस्तानी सैन्याला आपले सैनिक सरळच दिसायचे, त्यामुळे ते त्यांच्या गोळीच्या रेंजमध्ये याची वाट बघायचे आणि जवळ आले की टपाटप गोळे घालायला सुरुवात करायचे. आता झालं असं की या सगळ्यांवरती प्रचंड फायरिंग सुरू झालं. आणि हे फायरिंग होत असताना कॅप्टन अमित भारद्वाज यांनी इतकं प्रचंड शौर्य दाखवलं की त्यांनी आपल्या बरोबर त्यांचे एक हवालदार घेतले आणि ते म्हटले की ते आणि त्यांचे हवालदार हे दोघं जण तिथे रायफल्स घेऊन काउंटर फायरिंग करायला लागले, म्हणजे शत्रूवरती गोळीबार करायला लागले. आणि आपल्या इतर सगळ्या सैन्याला सांगितलं की तुम्ही ताबडतोब खाली जा, कारण जर आपण सगळे इथे थांबलो तर एकही जण जिवंत वाचणार नाही. ह्या फायरिंग मध्ये कॅप्टन अमित भारद्वाज आणि त्यांचे बरोबर असलेले त्यांचे हवालदार सैनिक हे दोघं जण मारले गेले. 57 दिवस जवळजवळ त्यांची बॉडी तिथनं काढता आली नव्हती आपल्या सैन्याला, कारण प्रचंड युद्ध चाललं होतं. पण त्याच्यानंतर त्यांचा बॉडी तिकडनं आपल्या सैन्याने जाऊन घेऊन आले. आणि जेव्हा त्यांचं शरीर बघितलं तेव्हा त्यांच्या हातामध्ये त्यांनी ती रायफल अशीच धरली होती आणि शेवटची गोळी जाईपर्यंत ते गोळीबार करत होते. कॅप्टन अमित भारद्वाज हे दुसरे वीरगतीला प्राप्त झाले आपल्याकडनं. भारताला दुसरा अजून एक जबरदस्त धक्का बसला. त्याच्यानंतर मग भारताने काय केलं, इंडियन एअरफोर्सला सांगितलं की तुमची विमानं घ्या आणि ती विमानं घेऊन ह्या उंच शिखरांवरनं टेहाळणी करा. आपल्याकडनं काय सुरू झालं, MiG-27 हे डावीकडे विमान दिसतं ना तुम्हाला मोठं, ते बॉम्बर विमान आहे, फायटर जेट आहे. तसंच त्याच्यासारखंच थोडं दिसणारं पण अजून थोडंसं लहान MiG-21 नावाचं एक विमान आहे. तर या विमानांनी टेहाळणी करायला सुरुवात केली आणि जे जे बंकर दिसत होते त्या बंकरवरती बॉम्बगोळा डागायला सुरुवात केली. पण पाकिस्तानी सैन्य इतकं प्रचंड तयारीनिशी तिथे आलं होतं की आपलं एक MiG-27, एक MiG-21 आणि आपलं एक IAF इंडियन एअरफोर्सचं चॉपर म्हणजे हेलिकॉप्टर, ही तिन्ही विमानं म्हणजे 2 विमानं आणि हेलिकॉप्टर पाडण्यात आली. आणि खाली बघितलं तर जे फोटो आहेत ना, पाकिस्तानी सैन्यानी आपल्या विमानाचं ही टेल आहे तिकडे त्यांना सापडलेली, आणि इकडे उजव्या हातात जे आहे तर त्यांनी एक अॅन्झा नावाचं रॉकेट लॉन्चर असतं जे विमानावरती मिसाईल सोडतं हातातनं, त्यांनी मिसाईल टाकण्यात आली. आणि इतकं प्रचंड नुकसान आपल्याला झालं. आणि ह्याच्यामध्ये कोण पकडले गेले, तर पहिले पकडले गेले ते होते ग्रुप कॅप्टन नचिकेता.
आणि हे तेव्हा खूप लहान होते. हे प्रिझनर ऑफ वॉर झाले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना अटक केली आणि त्यांचे पण बरेच छळ झाला. पण नशिबाने त्यांना सोडण्यात आलं, ते वाचले. पण दुसरे जे होते स्क्वॉड्रन लीडर अजय अहुजा, हे म्हणजे ग्रुप कॅप्टन नचिकेता यांचे सिनियर होते. ते अजय अहुजा यांचं विमान पाडण्यात आलं आणि ते जेव्हा पाकिस्तानी हद्दीत पडले तेव्हा ते पडल्यानंतर त्यांना तिथल्या सैनिकांनी पकडलं आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. तिथे त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. आपले असे अनेक ऑफिसर्स पहिले पडले आणि मग भारताला लक्षात आलं की हे काही साधं सुद्धा नाहीये. खूपच भयान परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. मग काय झालं होतं तर तुम्ही हे सगळे फोटो बघताय ना, हे सगळे पाकिस्तानी सैन्याचे फोटो आहेत. तर डोंगराच्या पलीकडच्या बाजूला जिथे पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानच्या बाजूनी मोठे मोठे तोफगोळे डागण्यासाठी म्हणून मोठ्या गन्स आणून ठेवल्या होत्या. तसंच वरती त्यांनी सगळे बंकर्स बिल्ड केले होते. त्या बंकर्स मध्ये लाईट मशीन गन्स, हेवी मशीन गन्स, अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि मोठ्या मोठ्या म्हणजे अनेक शेकडो सैनिकांना पुरेल इतका दारुगोळा होता. तसंच खाण्यापिण्याची जय्यत तयारी करून ठेवली होती. आणि मागे बघितलं तर अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स आणि अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या तोफा डागणाऱ्या हे गन्स पण आणून ठेवल्या होत्या. आणि तिथे जर तुम्ही परिस्थिती बघितली तर त्यांचा जवळजवळ 5,000 सैन्य त्या भागामध्ये पसरलेलं होतं. आपल्याला पत्ताच नव्हता एवढ्या सैन्याचा. मग त्यांचा कट काय होता तर काश्मीर खोरं म्हणजे काश्मीर व्हॅली साफ तोडायची आणि त्याच्यानंतर या तिथल्या त्या सगळ्या शिखरांवरनं 132 पीक्स वरनं त्यांनी बंकर्स बिल्ड केले होते. आणि कित्येक दिवस त्यांना खायला प्यायला गोळी बारूद युद्ध करायला असा तो साठा सगळा तिथे त्यांनी ठेवला होता. आता ही सगळी शिखरं दिसतात बरं का तुम्हाला ह्याच्यात. तर त्या शिखरांची नावं कशी आहेत बघा. 0.4875, ट्रिग हाईट, राइनो हॉर्न, वेस्टर्न रिज, रॉकी नॉब, हेल्मेट, इंडिया गेट, टायगर हिल. ह्याच्यामध्ये दिसत नाहीये तर टोलोलिंग असं पण आहे. आणि अजून अनेक अशी होती शिखरं. एक 0.5120 असा पण होता. आणि एक 3 पिंपल नावाचं असं पण एक तिथे डोंगर होता. 3 शिखरं होती. ते ह्या सगळ्या उंच उंच जागांवरनं पाकिस्तानी सैन्य दबा धरून बसलं होतं. आता करायचं काय. जर ह्यांना आपण परत नाही पाठवलं तर पाकिस्तान पूर्ण काश्मीरवर सहजच कब्जा करू शकेल आणि काश्मीरला भारतापासून तोडू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हे तुम्ही हा जो फोटो बघताय ना तो टायगर हिल्स आहे बरं का. त्याची उंची बघा 18,000 फीट त्याची उंची आहे. MI-17 नावाचं एक लढाऊ हेलिकॉप्टर आहे. ते मॅक्झिमम उंच 20,000 फीटला जाऊ शकतं. पण तिथेही त्याला उडवताना भयंकर त्रास होतो. आणि तुम्ही बघितलं ना एकदम टोकावरती काय आहे तर पाकिस्तानची पोझिशन एवढ्यावरती होती. आणि इथेच त्यांनी पोझिशन ठेवल्या नव्हत्या तर जिथनं जिथनं भारतीय सैन्य चढू शकेल अशा अशा ठिकाणी त्यांनी त्यांचे सैनिक बसवले होते, बंकर बांधले होते आणि दारुगोळ्याचा प्रचंड साठा तिथे ठेवला होता. त्यामुळे आता भारतीय जवानांना काय करायला लागणार होतं तर सगळी शस्त्रास्त्र घेऊन खालपासनं वरती चढायला लागणार होतं 16,000 फूट आणि तिथे जाऊन युद्ध करायला लागणार होतं. आणि हे युद्ध सोपं नसणार होतं कारण वरनं सगळे आपण भारतीय दिसणार होतो आणि पाकिस्तानी सैनिक बंकरमध्ये लपून असल्यामुळे कोणी पण दिसणार नव्हतं. मग आपली पण प्रचंड तयारी सुरू केली आपल्या सगळ्या आर्मीने. सगळे टॉप कमांडोजचे बटालियन्स जे होते डोंगरावरती कशाही पद्धतीने युद्ध करू शकणारे सगळ्या लोकांना काश्मीर खोऱ्यामध्ये आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर या मोठ्या मोठ्या तोफा तिथे उभ्या करण्यात आल्या. आता कसं ठरलं होतं की आपले सैनिक जसे वरती चढायला लागतील तसं खालनं ह्या प्रचंड तोफा. ह्या ऍक्च्युअल फोटोग्राफी बरं का कारगिल वॉरचा जो तुम्ही बघताय तो सगळे जवळजवळ पहिला वरचा सोडला तर फक्त. आणि ह्या तोफांमधनं मोठे गोळे त्या बंकरवरती डागायचे म्हणजे शत्रू डोकं बाहेर काढू शकणार नाही आणि आपले सैनिक वरती चढू शकतील आणि वरती चढून शत्रूला जवळनं मारू शकतील कारण लांबनं गोळीबार करणं अशक्यप्राय होतं. आणि मग त्याच्यामध्ये मी आता 2 युद्ध तुम्हाला सांगणार आहे. खूप वेळ नाही घेत पण ही 2 युद्ध आहेत. त्याच्यामध्ये 3-4 जबरदस्त लोक होती. पहिलं युद्ध झालं ते बॅटल होतं 0.5140 साठी. तुम्ही एवढा नाव लक्षात ठेवलं तरी पण चालेल आणि नंतर तुम्ही तुमच्याकडे पण ती गोष्ट ऐकूच शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडनं जे कमांडिंग ऑफिसर होते त्यांचं नाव होतं ब्रिगेडियर जोशी.
आणि त्या कमांडिंग ऑफिसर्सकडे त्यांनी 2 कंपनीज त्यांनी फॉर्म केल्या होत्या आणि त्या 2 कंपनीजमध्ये पहिले होते लीड करणारे कॅप्टन संजीव जामवाल आणि दुसरे होते कॅप्टन विक्रम बात्रा आणि दोघं जण हे सगळे जबरदस्त ऑफिसर होते. पाकिस्तानी सैन्य हे कसं काय आपल्या ह्याच्यात देशात घुसतं त्यांना एकदम अशी हिरिरी चढली होती आणि दोघांनी धावा बोलला आणि एकानी डावीकडनं डोंगराच्या आणि कॅप्टन विक्रम बात्रांनी डोंगराच्या मागणं अटॅक करायला सुरुवात केली आणि ठरलं कसं होतं तर रात्री 8:30 वाजता चढायचं कारण अंधारात जर चढले नाही आपलं सैन्य आणि उजेड व्हायच्या आत जर आपण तो कॅप्चर केला नाही पॉइंट युद्ध करून तर पाकिस्तानी सैन्याला आपले सगळे सैनिक इतके आरामात दिसणार होते. त्यामुळे काही करून रात्रीतनं चढणं हे गरजेचं होतं आणि पहिला सूर्यकिरण यायच्या आत पाऊ फुटायच्या आत तो पॉइंट कॅप्चर करणं गरजेचं होतं आणि केलं पण आपण तेच. पहिले इथे जो फोटो बघताय तो कॅप्टन विक्रम बात्रा आणि त्यांचं जे एक छोटा ट्रूप आहे त्यांनी मिळून त्याची टेहाळणी केली आहे. पुढच्या फोटोमध्ये मुळात युद्ध चालू झालं होतं. जसे जसे वरती जात होते तसे तसे अनेक ठिकाणून गोळीबार होत होता. हा गोळीबाराला प्रत्युत्तर देत आपले सैनिक पुढे जात होते आणि नंतर पुढे जाऊन त्यांनी बंकर्स वरती जबरदस्त हल्ला केला. कॅप्टन संजय जे होते त्यांनी पहिला हल्ला चढवला आणि त्यांनी हाताने स्वतः 3 पाकिस्तानी सैनिकांना मारलं आणि टोटल त्यांच्या टीमनी तिथल्या 6 सैनिकांना मारलं. 2 बंकर्स तिथले फोडले आणि त्यांना जो दिलेला जो काही टास्क होता तो त्यांनी साध्य केला आणि त्यांनी ते बंकर्स आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांचा सक्सेस सिग्नल काय होता माहिती तुम्हाला? त्यांनी सांगितलं होतं की जसं आपण हे कॅप्चर करू तसं इमिजिएटली सक्सेस सिग्नल काय देणार? ओ या 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 असं ते म्हणणार आणि त्यांनी ब्रिगेडियर जोशींना फोन लावला आणि ओ या 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 हा मेसेज पास झाला आणि ब्रिगेडियर जोशी खाली प्रचंड खुश झाले आणि जसा हा सिग्नल गेला तसाच थोड्या वेळात तिकडनं कॅप्टन विक्रम यांची पण टीम मागच्या बाजूने गेली होती. आता यांना तर माहितीच नव्हतं की मागे मुळात आहे काय, पण जसे ते 50-60 मीटरच्या अंतरावरती होते तसं त्यांना दिसलं की समोर जबरदस्त मशीन गन फायर चाललंय आणि त्या मशीन गनमुळे कोणीही त्यांचं एकही जण पुढे जाऊ शकत नाहीये. पण त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि ही लेड बाय फ्रंट. ऑफिसर्सना इतकं सोपं असतं की ते सांगू शकतात दुसऱ्या जवानांना की तुम्ही जाऊन युद्ध करा आणि मागणं फक्त कमांड्स देऊ शकतात, पण विक्रम बात्रा त्यातले नव्हते. विक्रम बात्रांनी स्वतः डायरेक्टली हल्ला चढवला. एका हातात AK-47 असॉल्ट रायफल होती, ते काउंटर फायरिंग करत होते. दुसऱ्या हाताने त्यांनी ग्रेनेड्स लॉन्च केले आणि ग्रेनेड्स लॉन्च करून 2 बंकर्स डिस्ट्रॉय केले आणि नंतर एनिमीच्या जवळ जाऊन त्यांनी हाताने 3 एनिमीजचा खात्मा केला. ह्याच्यामध्ये ते प्रचंड इंजर झाले होते, पण हे सगळं त्यांच्या ट्रूपनी बघितल्यावर ते पण जोशाने पेले आणि त्यांनी पण जाऊन जबरदस्त युद्ध केलं आणि आपण अशा पद्धतीने 5140 पॉइंट कॅप्चर केला. आणि इथे कॅप्टन विक्रम बात्रांचा सक्सेस सिग्नल काय होता माहितीये? त्यांची टॅगलाईन होती ये दिल मांगे मोर आणि त्यांनी YK जोशी यांना फोन लावला आणि म्हणलं ये दिल मांगे मोर आणि पॉइंट 5140 आपल्या ताब्यात आला. पण इथेच युद्ध हे ऍक्च्युली संपलं नव्हतं. इथनं पुढे युद्ध गेलं होतं ते पॉइंट 4875 या चित्रात तुम्हाला दिसेल. हा पण एक फार महत्वाचा पॉइंट होता आणि तो अख्ख्या नॅशनल हायवेला लागून होता आणि पाकिस्तानी सैन्य 35 ते 40 किलोमीटर एवढा मोठा नॅशनल हायवे हल्ला करत होतं आणि फक्त 4875 वर सैन्य बसलं नव्हतं तर त्याला लागूनच एक दुसरं शिखर होतं, त्याला एरिया फ्लॅट टॉप म्हणायचे. इथे लिहिलंय बघा मी वरती आणि त्यालाच दुसरं डाव्या हाताला दिसतंय ते टायगर हिल नावाचं शिखर बघितलं ना सगळ्यात, ते टायगर हिलचं शिखर होतं आणि या सगळीकडे सैन्य बसलं होतं. एक जरी पॉइंट ह्यातला आपण घेतला नसता तर आपण हे युद्ध जिंकू शकलो नसतो. आणि पुढचा अटॅक जो चढवला होता तो पुढचा अटॅक 4875 या शिखरावरती चढवला आणि हा अटॅक कॅप्टन नवीन नागाप्पा नावाचे नंतर तिकडनं पाकिस्तानी सैन्यांनी प्रचंड काउंटर अटॅक सुरू केला आणि काउंटर अटॅक सुरू केल्यानंतर फारच मोठी धावपळ उडाली आणि कॅप्टन नवीन नागप्पा प्रचंड जखमी झाले. विक्रम
विक्रम बात्रा होते त्यावेळेस खाली होते, ते डोंगरावर चढले नव्हते, पण त्यांनी हे सगळं दुर्मिणीतनं बघत होते आणि ते ब्रिगेडियर जोशींना म्हणाले मी जातो. आणि विक्रम बात्रांना नाव दिलं होतं काय माहितीये, शेर शहा, लायन किंग. आणि ते तसेच होते, जिगरबाज. आणि चढायला सुरुवात केली आणि सैन्याने भारतीय आपल्या सैन्याचे रेडिओ मेसेजेस टॅप केले, इंटरसेप्ट केले, म्हणजे चोरून ऐकायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की शेरशाह वरती येतोय. शेरशाह वरती येतोय म्हटल्यावरती भारतीय सैन्य जबरदस्त खुश झालं, पण पाकिस्तानी सैन्य तिकडनं धमक्या द्यायला लागलं. म्हणलं शेरशाह ऊपर आओगे तो मारे जाओगे, यू नकोस, आणि तू आलास तर तुलाही मारू, तुझं काश्मीर पण काढून घेऊ आणि तुझ्या देशातल्या अनेक लोकांना पण ठार करू. हे असं सगळं बोलणं सुरू झालं होतं. पण विक्रम बात्रा हे काही घाबरणाऱ्यातले नव्हते. ते तर अजूनच पेटून उठले आणि त्यांनी जबरदस्त धावा बोलला. आणि त्यांच्या बरोबरच जे दुसरे असे एक टेरिफिक ऑफिसर होते ते म्हणजे कॅप्टन अनुज नायर, आणि त्यांच्या बरोबर होते एक रायफलमॅन संजय कुमार. या सगळ्यांनी मिळून प्रचंड युद्ध आणि शौर्य गाजवलं. आणि पुढच्या युद्धामध्ये तिथे जाऊन एनिमीचे 7 बंकर्स डिस्ट्रॉय केले. अनुज नय्यर यांनी जवळजवळ 9 सैनिकांना ठार केलं, स्वतःच्या सैनिकांना वाचवलं आणि त्याच्यानंतर वीरगतीला प्राप्त झाले. पूर्ण आपण विजय हासिल केल्यानंतर. आणि विक्रम बात्रा यांनी कॅप्टन नागाप्पांना वाचवलं, त्यांना सक्सेसफुली ते सेफली एअरलिफ्ट झाले. आणि कॅप्टन विक्रम बात्रा ऍक्च्युली त्यांच्या एका सैनिकाला वाचवता वाचवता वीरगतीला प्राप्त झाले. त्यांनी जवळजवळ 6 सोल्जर्सला तिथे वाचवलं. आणि तिथे एक खाली डायलॉग आहे बघा त्यांचा, त्या बॅटलमध्ये असं झालं की त्यांच्या बरोबर एक सुभेदार होते आणि आता समोरून इतकं प्रचंड मशीन गन फायर होत होतं की त्याच्यामध्ये जाणंच शक्य नव्हतं. उजेड झाला होता, पाकिस्तानी सैनिकांना सरळ सोड दिसत होते विक्रम बात्रा आणि सगळी लोक. आता जाणार काय, करणार काय, जर हल्ले नाहीत तर वरचे तर आपले सैनिक ठार होतीलच, इकडे अनुज नय्यर आणि त्यांचं शौर्य धुळीस मिळेल, त्यामुळे इकडनं अटॅक करणं गरजेचंच होतं. तर त्या परिस्थितीत विक्रम बात्रांनी दिवसा ढवळ्या डायरेक्ट मशीन गन फायर मध्ये उडी घेतली. आणि त्या ह्याच्यामध्ये कोण जाणार, तर ते सुभेदार, तुम्हाला मुलं बाळा आहेत, तुम्ही जाऊ नका, मी एकटाच आहे, मी जातो. आणि असं म्हणून त्यांनी त्यांच्या इंजुअर्ड सैनिकाला वाचवलंच आणि या सुभेदारांना न जाता देऊन स्वतः घुसले. आणि तिकडनं पुढे जाऊन हे सगळे बंकर्स डिस्ट्रॉय करून हँड कॉम्बॅट मध्ये अनेकांना मारून त्यांना एका पाकिस्तानी स्नायपरनी गोळी घातली डोक्यामध्ये आणि तिथे त्यांचा देह पडला. आणि विक्रम बात्रा वीरगतीला प्राप्त झाले. पण त्यांच्या सैनिकांनी हे .4875 जे काही उरलेले शत्रू होते सगळ्यांना पळवून लावलं किंवा ठार केलं. आणि अशा पद्धतीने आपण फ्लॅट टॉप एरिया आणि .4875 ह्याच्यावरती जबरदस्त विजय प्राप्त केला. पण या विजयाची किंमत आपल्याला खूप चुकवायला लागली होती. तर इथे जर बघताय तर एका फोटोमध्ये विक्रम बात्रांची आई आहे आणि विक्रम बात्रा त्यांनी सांगितलं होतं की मी येईन, नक्की येईन परत आई, पण कसा येईन हे सांगता येत नाही, चालत येईन नाही तर, आणि सगळ्यांना संपून चालत येईन, गुंडाळलेला मी येईल. आणि तसंच ते भारतीय तिरंग्यामध्ये त्यांना गुंडाळलेला त्यांचा देह घेऊन येण्यात आला. आणि वरती सौरभ कालिया आहेत, तर त्यांचं अंत्ययात्रा तिथे आपण बघतो. पण ह्या सगळ्यांचं बलिदान वायाने गेलं आणि आपल्याला निश्चित विजय प्राप्त झाला. आणि हा आपल्या सैन्याचा त्या शिखरावरती आपला झेंडा ध्वजारोहण केलं, त्याचा तो झेंडा, आणि तिथे आपण हे सगळे आपले सैनिक आहेत तो फोटो आहे, हा ऍक्च्युअल कारगिलचा फोटो आहे. आणि अशा पद्धतीने आपण एक जबरदस्त विजय प्राप्त केला कारगिलमध्ये. उद्या त्या खूप सेलिब्रेशन असतात आणि आपल्या लोकांनी प्रचंड शौर्य गाजवलं. तर कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन संजीव, आपले कॅप्टन नचिकेता, त्याच्यानंतर स्क्वॉड्रन लीडर अजय, हे असे सगळे लोक आणि अनेकांची आहुती त्यांनी आपल्या देशासाठी दिली. तुम्हाला गोष्ट आवडली का, तर नक्की सांगा मला. अशाच आपण छान छान पर्सनॅलिटीज आणि असे शौर्य कथा पुढे पण कायम ऐकत जाऊ. हरिओम. पूर्व